गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे. आरती प्रभूंच्या या ओळी प्रकर्षाने आठवतात त्या जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर. खरंच काय राहून गेलंय? कुणाचं हे देणं आहे की आपलं स्वतःचंच? खरं तर हा सगळा मनाचा प्रवास असतो, स्वतःपासून स्वतःपर्यंत रस्ते आखणारा. थोडं थांबून आपण जर मागं वळून पाहिलं ना, तर काही टप्प्यावर स्वतःलाच द्यायच्या अनेक गोष्टी राहून गेलेल्या आहेत. अनामिक दानांचं असं एक दर्शन आपल्याला सलग घडत जातं. नजरेसमोर धावणाऱ्या मृगजाळाच्या आभासाचं एक चित्र उलगडतं आणि पुन्हा एक व्याकुळ आर्तता दाटून येते. काही देणी ऋण म्हणून राहिली आहेत, हीच कदाचित भूतकाळची श्रीमंती असेल का? आज मात्र पाहताना या मनोज्ञ दर्शनातून काही नवनवीन अर्थ उलगडताना दिसतात. संदर्भासह स्पष्टीकरण करा असा प्रश्न पुढे आम्ही सोडवायचो, पण या सगळ्याच गोष्टीचे आता संदर्भ हरवलेले आहेत आणि स्पष्टीकरण मात्र नव्याने समोर येतं. लहानपणापासून बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या, आज हे मनाला बोचत राहतं. तसं शंकरू मळ्यातल्या घरात असताना कबाड आणायला जायचा आणि त्याचा तो काय थाट. वाटायचं कधीतरी आपणही त्याच्याबरोबर गवताचं कबाड आणायला जावं. एवढा मोठा अडदांड लक्ष्या रेडा शंकरूच्या आज्ञेत असायचा. मग त्या रेड्यावर मोठ चढवून त्या मोठीवर मूठ आणि मग त्याच्यावर गवताचे 2 समान वजनाचे भारे, हे सगळं लक्ष्याला खाली बसवून त्यानं करायचं आणि सगळं वजन घेऊन लक्ष्या उठायचा, उभारायचा. ही देखील आज्ञा शंकरूचीच असायची. मग हे महाराज झुलत झुलत मळ्याच्या वाटेला लागायचे. मळ्यापासून नदी 3 मैलावर दूर आहे. पावसाळ्यात मात्र नदी अगदी तमाम भरून व्हायची. आजूबाजूच्या गड्ड्यातही नदीचं पाणी शिरायचं. मग शंकरूचे त्या जनावरांवर खेकसणे सुरू व्हायचे. या सगळ्याच दृश्यात आणि व्यवहारात मला शंकरू मात्र एक वीर पुरुष वाटायचं. हे त्याला कसं काय साध्य होतं? लक्ष्यासारखा अडदांड रेडा सुद्धा त्याला घाबरतो. सारं काही अगदी राजेशाही थाटाचं वाटायचं. मग नदीच्या महापुराच्या वेळी नदी पलीकडच्या गड्ड्यातून गवताचं भारं आणणारा, रेड्यालाही पोहायला लावणारा आणि वेगवेगळ्या सुरस गोष्टी रंगवून सांगणारा शंकरू हा मला खरंच महापुरुष वाटायचा. ह्या पराक्रमी शंकरूबरोबरच माझ्या मनावर गारूड टाकणारा आणखीन एक राऊतदा, एक विलक्षण वल्लीच. शाळा सुटली की मी थेट मळ्याची वाट चालायचो. नवे वर्ष सुरू झाले की नवी शाळा, नवी पुस्तकं, नवी इयत्ता, पेन, कंपास ही सगळीच जुळवाजुळव बरोबर करावी लागायची आणि त्याचबरोबर पावसाचीही काही व्यवस्था बघावी लागायची. आणि त्यातच या राऊदादांचा हवामानाचा अंदाज सुरू व्हायचा. त्या खालतीकडच्या डोंगराकडे बघा, तिथला ढग जर पुढं आला तर पाऊस नक्की येणार, हे राऊदाचे संकेत असायचे. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात वीज चमकली की नक्की पाऊस येणार, हे तो ठामपणानं सांगायचा. बाहेर समुद्रामध्ये कुठंतरी ढग उठलेले आहेत आणि ते नेमके राऊदाच्या आज्ञेत वागतात असं मला वाटायचं. मग सुकत घातलेलं जळण, कडबा गोळा करण्यासाठी त्याची लगबग सुरू व्हायची. पावसाचं आणि राऊदादाचं काहीतरी सूत असायचं, काहीतरी जुळलेलं असावं असं मला वाटायचं, कारण त्याचा अंदाज कधी खोटा ठरला नाही. ही पावसाची मैत्री आपल्यालाही जमावी आणि आपणही पाऊस म्हणजे आपला एक मित्र आहे असं शाळातल्या मुलांना सांगावं, मोठ्या अभिमानानं सांगावं असं मला वाटायचं. एरवी मात्र नांगर मारताना, कुळव मारताना राऊदादा बैलांना शिव्यांची लाखोली वाहायचा. राम कबऱ्या ही बैलजोडी त्याच्या आज्ञेत असायची. मलाही कधीतरी वाटायचं की आपण सुद्धा राऊदादासारखं, राजासारखं नांगरावर बसावं आणि शेतात नांगर मारत शेत उसवून टाकावं. राऊदादाच्या नांगराच्या सऱ्या तर अगदी पाहून घ्याव्यात अशा. शाळेत आम्ही पाटीवर पट्टी घेऊन जशा रेषा आखायचो तशा त्या नांगराच्या रेषा. कुठे वाकडेपणा नाही, कुठे तिरकेपणा नाही. मी त्या नांगराचा एकदा भार हातात घेऊन पाहिला, पण नांगर स्थिर ठेवणं, खांद्यावरच्या चाबकानं नेमक्या बैलाला दटावणं आणि तोंडानं 100 शिव्या देणं हे फार कठीण आहे. ते राऊदादालाच जमतं, आपल्याला मात्र ते कधी जमलं नाही, याची जाणीव सातत्याने राहिली. हे जाणवलं आणि हा कोणत्या शाळेत शिकला असावा ह्याचंही कोडं मला पडत राहिलं. मी त्याला विचारायचो की हे तू कुठं शिकलास? राऊतदादा म्हणायचा, काम अंगावर पडलं की सगळं शिकायला येते. आधी म्हणजे मळ्यात इंजन येण्याआधी विहिरीवर एक मोटवाण होतं. अगदी उजाडल्यापासून त्याची कुरकुर कुई कुई आवाजाची मोठ सुरू व्हायची
आणि त्या मोठे समोरचा जमिनीचा एक पट्टा बैलांच्या खुरानी आणि मोठेच्या दोरखंड्याच्या घर्षणाने कसा लख्ख झालेला, चाकोरा पडलेला असा दिसायचा. एकदा मोठ पाण्याने भरली की वर येताना ते सगळे आवाज करत डगमगत ती यायची आणि मग थरथर दोरावर रौददा आपला तोल सावरून बसायचा. बैल हाकणारा तो मोठवान रौददा राजासारखाच वाटायचा. हे सगळं आपल्यालाही जमायला हवं होतं आणि हे शिकवणाऱ्या शाळा कुठे असतात हे मला कधीच समजलं नाही. तशा गावात विहिरी पुष्कळ होत्या, पण पिण्याच्या पाण्याची विहीर मात्र एकच, ती म्हणजे ओढ्या पलीकडचा गुंड. या गुंडाचं पाणी मात्र अतिशय मधुर होतं. हे गुंड हे विहिरीचंच नाव कुणी ठेवलं कुणास ठाऊक, पण गुंडाचं पाणी म्हणजे भलतं गोड हा एक आदरयुक्त दबदबा सगळीकडे होता. दिवस उजाडायच्या आधीपासूनच दोरांची गुंडाळी खांद्यावर अडकून आणि घागरी घेऊन माणसांची रीग लागायची आणि मग पाणी उपसणे सुरू व्हायचे. ह्यातच कुणाकुणाचे दोर तुटायचे, कुणाकुणाच्या घागरीचा फास सटकायचा, मग त्या घागरी बद्दकन पाण्यात पडत आणि बुडत. अशा वेळी ईश्वरप्पाचा मात्र भाव वधारायचा आणि बुडलेल्या घागरी काढणारा हा ईश्वरप्पा म्हणजे आणखी एक अचाट माणूस आम्हाला दिसायचा. हा दोर लावून आधी त्या गुंडात उतरायचा, मग बुडून पाण्याच्या तळाला जायचा आणि मग घागरी घेऊन वर. पाण्यात बुडलेला हा ईश्वरप्पा कधी रिकाम्या हाताने वर आला असं मात्र झालं नाही. पाण्यातल्या त्या धुसर अशा दिसणाऱ्या जगाचं आणि त्याचं काहीतरी नातं असावं असं आम्हाला वाटायचं. ते त्यालाच कळायचं. या 5-50 बघे लोकांच्या साक्षीनं ईश्वरप्पानं अनेक पराक्रम केलेले आहेत. कधी कुणाची हिऱ्याची अंगठी पडली विहिरीत, ती काढून दिली. कधी कुणाच्या मंगळसूत्राच्या मण्याची आणि वाटीची सुद्धा त्यांनी आपल्या हाताने सोय करून दिली. हे सगळे ईश्वरप्पाचं धाडस बघितलं आणि त्याच्या त्या कथा ऐकल्या की वाटायचं आम्हालाही असा पाण्याखालचा प्रवास कधी करता येईल का. हे सगळं त्याच्या अत्यंत भन्नाट अशा पराक्रमामध्ये दडलेलं होतं हे खरं. काही दिवसांनी मातीचा ममताळू स्पर्श देणारं मळ्यातलं घर सोडून आम्ही शिक्षणासाठी शहराकडे वळलो. एक वेगळेच वळण घेतलं. शहरापासून 2-2.5 मैलावरच्या कॉलेजात जाताना आपली स्वतःची एक अशी स्वतंत्र सायकल असावी असं त्यावेळी मला फार वाटायचं, पण ते काही शक्य झालं नाही. कॉलेजच्या वाटा तशा 2 होत्या. एका डांबरी रस्त्यानं सरळ जाणं, पण दुसरी वाट मात्र माझी वाटायची. आमच्या घरामागच्या शेताच्या बांधावरून जाणारी ही एक पायवाट होती. कॉलेजपर्यंतची ही पायवाट कधी संपे हे कळायचंच नाही. ही वाट मग गावाबाहेरच्या तळ्याला जाऊन भिडायची आणि तिथून मग कॉलेज. दरवर्षी कॉलेजात स्नेहसंमेलने होत. त्यात आपणही कधीतरी मुकेशच्या दर्दभऱ्या आवाजात एखादं गाणं सादर करावं असं मला खूप वाटायचं, पण स्टेज बघितलं की मात्र छातीत धडधडायचं. आमचे इतर मित्र मात्र गाणी म्हणायचे. एके वर्षी आमच्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट ह्या 3 कवींचं काव्यवाचन ठेवलेलं होतं. कवितेचा आजपर्यंत परिचय होता तो फक्त पुस्तकातल्या कविता वाचण्यापुरताच. अर्थ फारसा न समजता आम्ही फक्त मोठमोठ्या आवाजात कविता पाठांतर करण्यापुरतंच आमचं आणि कवितेचं नातं होतं. परंतु या काव्य वाचनाच्या कार्यक्रमानं एक वेगळंच दार उघडल्यासारखं झालं आणि कवितेचा अर्थ, शब्दांच्या छटा, शब्दांच्या पलीकडचा अर्थ आणि मध्येच घेतलेला एखादा पॉज, हे सगळं काही एक वेगळी भाषा बोलणारं वाटलं. आणि तिथूनच आपणही असं काहीतरी लिहावं, वाचून दाखवावं, टाळ्या मिळवाव्यात असं खूप वाटू लागलं. एकदा मराठीचे सर म्हणाले, हे बघ, चांगलं लिहिण्यासाठी ना आधी खूप चांगलं वाचायला लागतं आणि हे चांगलं वाचन झालं ना की तुझ्याकडून चांगलं काहीतरी लिहिणं होईल. झालं. तिथून माझी पावलं पडली ती ग्रंथालयाकडं. मग शहरातलं एक म्युनिसिपल वाचनालय आणि दुसरं कॉलेजचं ग्रंथालय. एक एक लेखक, एक एक कवी असे नुसते भारून जाण्याचा तो काळ होता. भारल्यासारखा, झपाटल्यासारखा. अनेक लेखकांच्या साहित्यकृतीचे वाचन करत सुटलो. त्या काळात दिवाळी अंकांची वाट पाहणं हे आतुरतेनंच असायचं. हे ओघानं घडायचंच. भराभर हे रंगीत मुखपृष्ठांचे अंक लायब्ररीतून गायब व्हायचे, लोक घेऊन जायचे आणि मग उरली सुरली आमच्या वाट्याला जी काही पुस्तकं असत ती येत. एकदा अशाच योगायोगाने फारसे रंगीत वगैरे नसलेले, सौम्य मुखपृष्ठ असलेले सत्यकथा नावाचं मासिक उचललं.
सहज म्हणून उघडलं, आणखी एक वेगळाच नवा दरवाजा उघडल्यासारखं झालं. हे इतकं सुखद अनपेक्षित होतं की नकळत मी त्या प्रवाहातून वाहत वाहत जात राहिलो आणि सत्यकथा वाचनाचा एक वेगळाच आनंद मनाला खुणावत राहिला. एका सत्यकथेच्या अंकात, खरे तर त्या विशेष अंकात, जया दडकरांचा एक लेख मला भेटला. एका लेखकाच्या शोधात हे लेखाचं शीर्षक होतं. गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे असं म्हणणाऱ्या चिंत्र्यम खानोलकरांच्या म्हणजेच आरती प्रभूंच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या कुडाळसारख्या कोकण परिसराचा वेध घेणारा तो लेख होता. त्यांचे अनेक कविता संग्रह, जोगवा, दिवे लागण, नक्षत्रांचे देणे, चानीसारखी छोटी कादंबरी, कोंडुरासारखी कादंबरी, रात्रकाळी, घागरकाळीसारखी कादंबरी ह्या मी पूर्वीच वाचलेलं होतं. खरं म्हणजे प्रत्यक्ष लेखक पाहावा असं मनातून खूप वाटायचं. शब्दांच्या वाटांनी पुन्हा शोधत शोधत त्या व्यक्तीच्या परिसराचा, भोवतालचा शोध घेणं हे एक वेगळंच काही वाटलं आपणही उठावं, फोंडामार्गे कोकणात उतरावं, कुडाळला धडक द्यावी, त्यांच्या वीणा गेस्ट हाऊसच्या व्हरांड्यातल्या खुर्चीत बसावं, खानोलकरांशी गप्पा माराव्यात, बोलावं. त्यांना मग हे धस कोंडुरा दाखवावा आणि त्यांची बागलांची राई बघावी आणि अचानक रस्त्यात फिरता फिरता रात्र काळी मधली लक्ष्मीसुद्धा भेटावी. पुढे कधीतरी खानोलकर गेल्याचं कळलं आणि तेही देणं राहूनच गेलं. जया दडकरांनी या लेखाचा घेतलेला शोध म्हणजे कितीतरी प्रत्ययकारी होता, पण तो मात्र प्रत्यक्ष लेखक पाहण्याच्या उणीवेनं ग्रासून गेला. तसे जीवनातले पुष्कळ सूर्य आता आम्ही क्षितिजा पलीकडे ढकललेले आहेत. आमचे मास्तर शाळेत असताना म्हणायचे, अरे पंत, सूर्य बुडाला म्हणजे काही समुद्रात बुडाला नाही, तो अर्ध्या गोलार्धातून दुसऱ्या गोलार्धात गेला आणि तिकडे उगवला. मला नेहमी वाटायचं की या दोन गोलार्धांच्या सीमारेषेवर आपण जाऊन कधी उभं राहता येईल का? म्हणजे एका बाजूला सूर्य अस्तालाही जाताना पाहता येईल, दुसऱ्या बाजूला तो उगवतानाही पाहता येईल. असली कसली तरी सीमारेषा भूगोलाच्या पुस्तकात आहे का, हेही शोधायचं राहून गेलं. आणि मग गेले द्यायचे राहून ही हुरहुरही आता मनाला एक चाळवणारी, केवळ चाळा म्हणून पुन्हा पुन्हा आठवण जागवणारी बनून राहिली.